नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. पावसाळी अधिवेशन सध्या बरेंच गाजता. विरोधक सरकाराचेर तुटोन पडल्यात, सरकाराचो फोग काडीत आसात. खंय तरी विधानसभेच्या पयलीं दिसतालें की विरोधकां मदीं एकजूट नसल्या कारणान खंय तरी सरकाराक ताचो फायदो जातलो. पुणून विधानसभेन ज्या तरेन विरोधकांनी आतां मेरेन आपले कामगिरी बजायल्या ती जर पळयत जाल्यार चडशा प्रमाणात विरोधक हे यशस्वी थारतात अशें म्हणचें पडटलें. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, मागीर विजयबाब सरदेसाय, मागीर आमचो विरेश बोरकार आणि आम आदमी पार्टीचे दोनूय आमदार आपापल्या तरेन सरकाराचे वाभाडे काडीत आसात. सरकारान सुरू आसलेल्यो कितल्योश्योच चुकीच्यो गजाली ते दाखोवन दीत आसात आणि त्यो गजाली कश्यो जाग्यार घालपाक जाता ह्या बाबतीत आपल्यो सुचोवण्यो दीत आसात. अशा वेळार सरकार नेमकें कितें करता हो प्रश्न पडटाच. पुणून ह्याच निमतान ह्या अधिवेशनाच्या काळातूच सरकारान आपली एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखलेली आमकां पळोवपाक मेळटा. विधानसभेच्या भायर असे कांय निर्णय सरकारान सध्या घेतल्यात आणि ज्या निर्णया खातीर सरकारची तोखणाय आणि सरकारच्या ह्या निर्णयांचे स्वागत हे करचें पडटा अशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी सरकारान आखल्या. तातूंत पयले सुवातेर फाटल्या सप्तकांत आमी पळयलें की सरकारच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटान एक सर्क्युलर इश्यू केलो आणि त्या सर्क्युलरा मदीं 1972 जो सर्वे जाल्लो त्या सर्वेच्या वेळार सर्वे प्लॅनान जी बांदकामां तातूंत दिसतात, जी बांदकामां तातूंत नोंद जाल्यात त्या सगळ्या बांदकामांक, त्या सगळ्या घरांक सेटलमेंट प्रॉपर्टी अशें सर्टिफिकेशन सरकार दितलो आणि ताच्या मार्फत ती घरां नाजाल्यार त्या घराच्या सभोवतणी सुमार 1000 स्क्वेअर मिटरचो जागो जो आसा तो सेटलमेंट प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर जातली आणि ताच्या खातीर वेगळें कन्वर्जन करपाची गरज ना. ताच्या खातीर लिगल स्टेटस त्या घरांक फावो जातलो. आता 1972 म्हटल्यार फाटली कितलीशीच वर्सां पयलींचो हो विशय. त्या उपरांत खऱ्या अर्थान कुटुंब व्यवस्था जी एकत्र कुटुंब व्यवस्था, मागीर तातूंत प्रत्येक जाण वेगवेगळो रावपाक लागलो, प्रत्येकान वेगवेगळी घरां बांदली, तो मुखावेलो विशय. पुणून तिवूय घरां कायदेशीर करपाच्या संदर्भात नवीन कायदो सरकार हाडपाचो आसा अशें सरकारानूच डिक्लेअर केल्लें आसा. पुणून कांय प्रमाणात ह्या 1971-72 सर्वेच्या बाबतीत जो सरकारान डिसिजन घेतला त्या डिसिजनाचो काय प्रमाणात फायदो लोकांक जातलो आणि त्या खातीर ह्या डिसिजनाचे स्वागत हे करचेच पडटलें. ह्याच विशयाचेर जेन्ना आमी कांय मनशांकडे उलयले तेन्ना तांचें अशें म्हणणें आसा की हे जे प्रोविजन आसा ते ऑलरेडी TCP कायद्या अंदर ऑलरेडी ते प्रोविजन आसा की त्या वेळा वयल्या जाल्ल्या सर्वेच्या वेळार जी एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आसात त्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरांक कन्वर्जनांतल्यान एक्झॅम्पशन TCP अंडर ऑलरेडी मेळ्ळेलें आसा आणि त्या खातीर हो जो नवो सर्क्युलर रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या मार्फत सरकारान इश्यू केला तो तातूंत नवें अशें कांयच ना, ते ऑलरेडी प्रोविजन TCP एक्टान आसा. पुणून घडयेक सरकाराक दिसता आसत की 72 लोक आतां विसरले आणि काय गेले आसतले, सो नव्या लोकांक काय खबर नासतलें म्हणून नव्या लोकां खातीर हो एक नवो सर्क्युलर तांणी इश्यू केला. पूण कांयय जावं ताचो कांय प्रमाणात लोकांक फायदो जातलो ती बरीच गजाल. आयज आनी एक अत्यंत महत्वाचो आणि तितलोच जटील क्लिश्ट अशें आमी म्हणपाक शकता असो विशय सरकारान सुटावो केला आणि तो विशय म्हटल्यार म्युनिसिपल एरियेन जी घरां आसात, जुनी घरां आसात, ज्या घरां भितर एकूच फॅमिलींतली वेगवेगळी कुटुंबां वेगवेगळ्या रुमांनी किंवा वेगवेगळ्या तरेन रावतात अशा कुटुंबांक, प्रत्येक कुटुंबाक सेपरेट हाऊस नंबर दिवपाच्या संदर्भातले सर्क्युलेशन आयज डिपार्टमेंट ऑफ म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन हांणी इश्यू केल्लें आसा. म्हटल्यार पयलीं घरान जाणटो रावतालो, मागीर ताची भुरगीं, मागीर ताची फॅमिली, अशा पद्दतीन एकत्र कुटुंब व्यवस्थेचो विस्तार हो जायत रावलो आणि मागीर प्रत्येकाचो एक रूम, एकाच घरान प्रत्येकाचे एक रूम अशे प्रत्येक जाण सेपरेट रावपाक लागले. प्रत्येक जाणाचे किचन वेगळें, ताचो संसार वेगळो, पुणून एकाच घरान. आणि मागीर खंय तरी भितर कोफुजावां जावपाक लागली, केस्तांवां जावपाक लागली, झगड्यो जावपाक लागल्यो आणि हे सगळ्यो गजाली जावन मागीर एकामेकाचेर कंप्लेनी
आणि बाकीच्यो खुबश्यो गजाली ह्यो जातात आणि अशा वेळार प्रत्येकाक एक सेपरेट आयडेंटिटी जाय पडटा आणि तो प्रश्न वळखून सरकारान हो डिसिजन घेतला तो म्हटल्यार एकाच घरान एकाच फॅमिलीतले वेगवेगळे मेंबर जेन्ना आपल्या फॅमिली सहित वेगवेगळ्या रुमांनी रावतात तांची किचन वेगवेगळी आसात अशा लोकां खातीर प्रत्येकाक सेपरेट हाऊस नंबर हांगासर दिवपाची तरतूद सरकारान केल्ली आसा आणि त्या हाऊस नंबरा खातीर खंय तरी म्युनिसिपालिटीनी टायटल डॉक्युमेंट मागपाची गरज ना अशी तरतूद दिला आणि हे जो हाऊस नंबर मेळटलो दॅट डजंट मीन तो हाऊस नंबर मेळ्ळो म्हणजे त्या घराची मालकी नाजाल्यार त्या रुमाची मालकी त्या संबंधित मनशाक मेळ्ळी अशें ताचो अर्थ जावचो ना आणि असो अधिकारूय ताका फावो जावचो ना. ताका एक सेपरेट हाऊस नंबर मेळटलो आणि त्या सेपरेट हाऊस नंबराचेर तो सेपरेट वॉटर कनेक्शन आणि सेपरेट इलेक्ट्रिसिटी कनेक्शन घेवपाक शकता आणि त्या खातीर ताका कांय प्रमाणात ते स्वातंत्र्य मेळटले आणि तशा पद्दतीची तरतूद ही ह्या कायद्या भितर केल्ली आसा. आणि इन्स्टंट म्हटल्यार हे एप्लिकेशन केल्या उपरांत म्युनिसिपालिटीनी इन्स्टंट डिसिजन घेवन ताका ही हाऊस नंबर दिवचो अशें हातून म्हटलेलें आसा. त्याच बरोबर जी घरां अशी जुनी घरां जी रिपेर करपाक जाय आणि रिपेरिंग करता आसतना तांकां अशाच पद्दतीचे कितलेशेच प्रश्न येता. आता कांय बाबतींत घर तशेंच आसता पूण एके सायडीतलो रूम खंय तरी रिपेरिंगाक येयल्लो आसता पूण तो रूम जर रिपेर करतलो जाल्यार मूळ घर मालकाचें परमिशन जाय पडटा मागीर ही कागदां हाड ती कागदां हाड असो प्रॉब्लेम जाता. तो अशा वेळार तांकांय थाकाय दिवपाचो डिसिजन सरकारान हातून घेतल्या आणि अशा पद्दतीन हाऊस रिपेर्स जे आसात जुनी घरां ती हाऊस रिपेर्स करपाची जी प्रक्रिया आसा ती सुटसुटीत करपाचो डिसिजन सरकारान घेतलेलो आसा. आणि ह्या संदर्भात डिपार्टमेंट ऑफ अर्बन डेव्हलपमेंट म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन हांणी हे सर्क्युलर इश्यू केल्ले आसा. ह्या डिपार्टमेंटाचे डायरेक्टर ब्रिजेश मणेरकर हांणी हे सर्क्युलर इश्यू केल्ले आसा. आता ह्या सर्क्युलरा भितर काय जे महत्वाचे मुद्दे आसात ते तुमकां हांव मुद्दम वाचून दाखयता. द एप्लिकंट शॅल प्रोड्यूस द फॉलोइंग डॉक्युमेंट्स. आता बायफर्केशन सेपरेट हाऊस नंबर जर जाय जाल्यार एप्लिकंटाक कितें कितें दिवपाक जाय तर लेटस्ट पेड हाऊस टॅक्स रिसिप्ट ऑफ एक्झिस्टिंग हाऊस नंबर म्हटल्यार सध्या जो हाऊस नंबर आसा त्या हाऊस नंबराचे तुम्ही 5 वर्सां टॅक्स व्यवस्थित फारीक केला हाची रिसिप्ट तुमकां त्या एप्लिकेशना वांगडा लावची पडटली. मागीर डेथ सर्टिफिकेट ऑफ फादर मदर और ओरिजिनल हाऊस टॅक्स एसएससी एज इन केस मे बी म्हटल्यार ते घर ज्याच्या नावार आसा त्या मनशाची डेथ सर्टिफिकेट ही त्या एप्लिकेशना बरोबर तुमकां जोडची पडटली. मागीर बर्थ सर्टिफिकेट ऑफ एप्लिकंट और एनी अदर डॉक्युमेंट शोविंग लिंकेज विथ द ओरिजिनल हाऊस टॅक्स एसएससी हाऊस नंबर सच एज आधार कार्ड बँक पासपोर्ट म्हटल्यार त्या घर ज्या मनशाच्या नावार आसा ताच्याकडे तुमचो संबंध कितें वारसा हक्क दाखोवपी अशा पद्दतीचो खंयचोय डॉक्युमेंट तुम्ही त्या एप्लिकेशना बरोबर लावपाक शकतात. मागीर स्केच ऑफ पोर्शन ऑफ हाऊस अंडर ऑक्युपेशन ऑफ द एप्लिकंट जे एप्लिकंटाचो जो रूम आसा त्या रूमाच्या संदर्भातलो स्केच हो तांणी दिवचो पडटलो. मागीर फॉर्म डी और फॉर्म 1 and 14 अँड सर्वे प्लॅन म्हटल्यार ह्या 1 and 14 सर्वे प्लॅन आणि फॉर्म डी हातो भितरलो खंयचो एक डॉक्युमेंट ताच्या वांगडा लावपाक मेळटा. एफिडेविट कम अंडरटेकिंग स्टेटिंग द अबाव पर्टिक्युलर आर ट्रू म्हटल्यार ही सगळी माहिती दिल्या उपरांत एक एफिडेविट दिवप की बाबा आपूण जी माहिती दिल्या ती सगळी माहिती बरोबर आसा म्हणून. आता हे एप्लिकेशन जेन्ना म्युनिसिपालिटी कडेन ना जाल्यार कॉर्पोरेशना कडेन फायल जातलें ते फायल जाल्या उपरांत 15 दिसां भितर ते एप्लिकेशन हे डिस्पोज करपाक जाय म्युनिसिपालिटीनी आणि कॉर्पोरेशनांनी आणि सोमतीच ताका एनओसी फॉर इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर कनेक्शन सोमती ताका म्युनिसिपालिटीन दिवची पडटली. म्हटल्यार 15 दिसां भितर ह्या लोकांक बायफर्केशन म्हटल्यार सेपरेट हाऊस नंबर दिवपाची तरतूद ही सरकारान ह्या डिसिजनाच्या मार्फत केलेली आसा आणि त्या खातीर ह्या डिसिजनांतल्यान खूबशी थाकाय खूबशा लोकांक मेळटली. कारण अशा पद्दतीन जॉयंट फॅमिली भितर जे लोक रावतात तातूंत खूब कमी फॅमिली अशे आसात जे अजूनय बीन एकठांय एकत्रीत पद्दतीन हसत खेळत आणि एकामेकाक रिस्पेक्ट दिवन रावतात. पूण चडशा फॅमिली भितर अशी परिस्थिती जाल्या की एकाच घरान सगळे भाव रावतात मागीर हो भाव ताचें तोंड पळयना ताची सून हाचें तोंड पळयना हे अश्यो झगड्यो आणि अशी केस्तांवां ही सगळी कडेन आसात. आणि त्या खातीर ह्या डिसिजनांतल्यान खंय तरी त्या प्रत्येक जाणाक एक स्वतंत्र
हाऊस नंबर मेळटलो, ताका स्वतंत्र वॉटर कनेक्शन, लायटीचे कनेक्शन घेवपाक मेळटले आणि कांय प्रमाणात तो स्वतंत्र जातलो. मागीर ताका परतून परतून आपल्या ज्या व्हडलो भाव आसत किंवा जो फॅमिलीचो मुखेली आसत ताच्या कडेन परतून परतून ताका केस्तांवां करपाची गरज पडची ना आणि ह्या अनुषंगान सरकारान हो डिसिजन घेतलेलो आसा. आता अशाच पद्दतीची तरतूद ही म्युनिसिपालिटी भितर सुद्धा आसा आणि म्युनिसिपालिटीनूय बीन अशा पद्दतीन तुम्ही जर जॉईंट फॅमिली एकाच कुटुंबान एकाच घरान जर तुम्ही रावता जाल्यार त्या संदर्भात तुम्ही पंचायती कडल्यानूय अशा पद्दतीन सेपरेट नंबर तुम्ही घेवपाक शकतात आणि त्याच्या खातीर अशाच पद्दतीचे डॉक्युमेंटेशन गरज आसा. 1/14 उतारो, तुम्ही हाऊस टॅक्स भरलेल्याची रिसीट, मागीर ते घर ज्याच्या नावार आसा ताची डेथ सर्टिफिकेट आणि त्या मनशाकडे तुमचो संबंध दाखोवपी डॉक्युमेंट हे जर तुम्ही दीत जाल्यार हे सेपरेट हाऊस नंबर तुमकां मेळपाक जाय कायद्यान. आता प्रश्न असो आसा की सरकारान हे सर्क्युलर इश्यू केले, म्युनिसिपालिटींक इन्स्ट्रक्शन्स दिले की अशी एप्लिकेशनां येयल्या उपरांत तुम्ही विदिन 15 डेज ती एप्लिकेशनां पास करपाक जाय आणि एनओसी इश्यू करपाक जाय. तसेच हाऊस रिपेअर्साच्या बाबतीत तुम्ही 3 दिसां भितर तेका परमिशन इश्यू करपाक जाय. आता ह्यो सगळ्यो गजाली सरकारचो आदेश म्हणटा खरे, पुणून म्युनिसिपालिटी आणि पंचायती अशा आदेशांक कितपत रिस्पेक्ट करतात आणि अशा आदेश कितपत फॉलो करतात तेवूय जाणून घेवप हे खूप महत्वाचे. कारण निमणे हे सगळ्यो गजाली हे म्युनिसिपालिटींक आणि पंचायतींक करपाक जाय. सरकारचो आदेश आसत पुणून तांचे वेगळे आसता पद्धत, ते आपल्या पद्धतीन वेगळे निकष लायतात, आपल्या पद्धतीन वेगळी राजकारणां करतात. आता हांगासर एक इंटरेस्टिंग केस जी आमच्याकडे आयल्या ती केस म्हटल्यार पेडणे बिरनोडा ह्या गावान अशाच पद्धतीन एक फॅमिली रावता आणि त्या फॅमिलीन एकाच घरान ही 2 कुटुंबां रावतात आणि दोनूय कुटुंबाचो 36 आंकडो म्हटल्यार एकामेकाक पळोवन घेयनात, झगडी केस्तांवां अशा पद्धतीन ह्या कुटुंबान हे झगडो जातात. पुणून जे मेन कुटुंब आसा त्या मेन कुटुंबांतलो एक मनीस जो आसा तो बऱ्या महत्वाच्या मोठ्या हुद्द्यार सरकारी हुद्द्यार आसा आणि त्या खातीर तो आपल्या सरकारी हुद्द्याचो खंय तरी उपेग करता आणि दुसऱ्या आपल्या चुलत्याक खंयच्याच बाबतीन ताका खंयचीच गजाल मेळची ना अशा पद्धतीन तो दबाव हाडटा असो आरोप ताच्या त्या चुलत्यान केल्लो आसा. आता मजेशीर गजाल पळया की त्या मनशान अशाच तरेन पंचायती कडेन आपल्याक सेपरेट हाऊस नंबर मेळचो म्हणून एप्लिकेशन केल्लें आणि त्या एप्लिकेशना वांगडा ज्यो गजाली आसात त्यो सगळ्यो गजाली तांणी त्या एप्लिकेशना वांगडा लायल्ल्यो आसात. आता सरकारच्या सर्क्युलरान स्पष्टपणान म्हटलेलें आसा की तुम्ही टायटल डॉक्युमेंट मागपाची गरज ना, तुम्ही फक्त त्या हेड ऑफ त्या घराचे जे घर ज्याच्या नावार आसा त्याच्या बरोबर तुमचो संबंध दाखयलो काय विषय सुटलो. इतले जावनूय बीन आता पंचायतीन त्या मनशाक कितें रिप्लाय केला तो पळया. पंचायत म्हणटा की तुझे एप्लिकेशन सो एंड सो दिसा मेळ्ळें आणि त्याचेर आमी चर्चा केली. मागीर पंचायत त्याच्याकडे कितें डॉक्युमेंट मागता, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम ओरिजिनल हाऊस टॅक्स एसेसीस और डेथ सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनल एसेसीस अँड नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम हेअर्स ऑफ ओरिजिनल एसेसीस. आता जो ओरिजिनल एसेसी आसा ताचो जो व्हडलो जो चुलतो आसा त्याची ह्याच्याकडे केस्तांव आसा आणि ताच्या पासून मुक्ती मेळोवपा खातीर हो बाबडो सेपरेट नंबर मागता आणि पंचायत ताका सांगता की तू त्याच्याकडे चल आणि एनओसी हाड म्हणून. आता ओरिजिनल ज्या मनशाच्या नावाचेर तें घर आसा त्या मनशाची डेथ सर्टिफिकेट ह्या एप्लिकेशना बरोबर लावंक जाय. पुणून आता आनी एक मजेची गजाल म्हटल्यार ती डेथ सर्टिफिकेट सोदपाक जेन्ना हो मनीस पंचायतीन वयता जाल्यार पंचायतीन ती डेथ सर्टिफिकेटूच रजिस्टर्ड ना अशी धक्कादायक आता माहिती मेळिल्ली आसा. म्हणटकूच गोंयान खंयच्याय मनशाची बर्थ सर्टिफिकेट आणि डेथ सर्टिफिकेट ही कंपल्सरी रजिस्टर्ड आसतातूच. मागीर ह्याच बाबड्याची ही डेथ सर्टिफिकेट खंय गेली अशी आता परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. म्हणटकूच त्याच्याकडे ताणी जी माहिती दिल्या ताचे अशें म्हणणें आसा की हो जो कोण अधिकारी आसा हो अधिकारी त्या पंचायतीचेर दबाव घालता की तुम्ही जर तेका हे जर दीत सेपरेट नंबर जर दीत गेला आपूण वगीर वचना तुमकां एकट्याक आपूण कितें तें शिकयतलो आणि त्या खातीर पंचायत भियोन अशा पद्धतीन तेका सध्या हो हाऊस नंबर दिवपाचे टाळपा खातीर ही अशी कारणां फुडें काडीत आसा आणि अशा पद्धतीन हो पत्रव्यवहार सुरू आसा. आता तो जो पीडित मनीस आसा तो पीडित मनीस
हो साखळे वारयो करीत आसा. वारयो इन द सेन्स साखळे वचून मुख्यमंत्र्याची तो भेट घेत आसा. मुख्यमंत्र्यानूय ताचे म्हणणे बरे तरेन आयकून घेतला आणि ताका ह्या बाबतींत मदत करपाचे असे निर्देश अधिकाऱ्यांक दिल्ले आसात. पुणून जो मनीस त्या घरांत रावता तो वरिष्ठ पदार असल्या कारणान बारीक सारीक अधिकारी हे ताका भितात आणि त्या भयान ह्या मनशाची अजूनही अशा पद्धतीन हाल अपेष्टा सुरू आसा. आता हे सांगपाचे तात्पर्य कितें तर सरकारचे आदेश खूप आसात पुणून त्या आदेशाचे पालन जाता काय कितें. सरकारान म्युनिसिपालिटीच्या संदर्भात आयज हो सर्क्युलर इश्यू केला पुणून तशा तरेन म्युनिसिपालिटी लोकांक सेवा दितलो काय कितें. जश्यो पंचायती आता ह्या प्रकरणा वयल्यान आमी पळयला की पंचायती अशा पद्धतीन खंय तरी आडखळ हाडपाचो प्रयत्न करता. मागीर निमणो लोकांक न्याय कोणी दिवचो तर लोकांक न्याय ह्या संस्थांनी दिवचो पडटलो. आणि सरकारान एका गजाली कडेन लक्ष दिवचे पडटलें की जर म्युनिसिपालिटी नाजाल्यार पंचायती जर सरकारचो आदेश आसूनय बीन जर लोकांची सतावणूक करता, लोकांक सतयता जाल्यार तांच्या आड कारवाई करपाचे धाडस हे सरकाराक दाखोवचें पडटलें. फक्त तुम्ही तुमचो आदेश दाखोवन आमी लोकां खातीर हें केलां आनी तें केलां अशें म्हणून जावचें ना. ते जो तुम्ही आदेश काढला त्या आदेशाचे गजाली हे निमण्या घटका मेरेन अंत्योदय तत्वाचेर खऱ्या अर्थान लोकांक त्यो फावो जाता काय ना हाची काळजी सरकारान घेवची पडटली आणि सरकार ती काळजी घेतलो आणि खऱ्या अर्थान ही जी सेवा किंवा ही जी सुविधा सरकारान लोकां खातीर उपलब्ध करून दिल्या ही सुविधा ही लोकांक फावो करपाक तातूंतल्यान मदत जातली. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार गांवकारीच्या माध्यमांतल्यान हाडीत रावतले. आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लायक करात, शेअर करात, आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.